मी डॉक्टर आनंद दीप अग्रवाल, मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे फिजिशियन व डायबिटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपण सगळ्यांनाच माहिती की उन्हाळा लागलेला आहे. हीट स्ट्रोक संबंधी थोडंसं जाणून घेऊ. हीट स्ट्रोक काय असतो? हीट स्ट्रोक म्हणजे फार जास्त वेळ आपण उन्हामध्ये काम केलं, आपलं डिहायड्रेशन झालं, पाणी पिण्यात नाही आलं तर त्याच्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. हीट स्ट्रोक म्हणजे चक्कर येणे, भोवळ येणे, डोळ्यासमोर अंधार येणे, गरगरल्यासारखं होणे, उलटी मळमळ होणे आणि फारच जास्त वाढलं तर अशा पेशंटला अशा माणसाला बाबा पुढं माग कन्व्हल्जन येऊ शकतात, तो बेशुद्ध होऊ शकतो आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं. तर हे आहे हीट स्ट्रोकपासून आपण कसं आपला बचाव करता येईल. तर ज्यांचं वय एक 8-10 वर्षापासून कमी आहे, लहान मुलं किंवा ज्यांचं वय एक 60-65पेक्षा जास्त आहे, त्या लोकांनी प्रखर उन्हामध्ये जाणं टाळावं. जायचं असेल तर छत्री वापरा, रुमाल वापरा, पाण्याची बॉटल बरोबर ठेवा किंवा आपलं ORSचं जे पाकिट असतं ते पाण्यात टाकून 1 लिटर ठेवा. नारळ पाणी, सरबत, कैरीचं पन्हं जे आपले घरगुती उपाय आहेत तेही तुम्ही बरोबर ठेवू शकता. आणि दर 1-2 तासाला थोडंफार लिक्विड पाणी याचं इंटेक करत राहा. फार जास्त प्रोलॉंग डिहायड्रेशन होऊ द्यायचं नाही. जे लोक दिवसभर मॅन्युअली रस्त्यावर काम करत आहेत किंवा मजूर आहेत त्यांनी मध्ये मध्ये थोडंफार 1 तासभर अर्धा तास झाला तर एक 10 मिनिटाचा ब्रेक घ्यावा आणि पाणी किंवा घरगुती पेय भरपूर प्यावं. इन्स्टेड ऑफ आपण जे कोल्ड्रिंक्स पितो किंवा एनर्जी पितो हे पिण्यापेक्षा आपलं घरगुती निंबू पाणी, सरबत, ORS, नारळ पाणी हे पिलेलं कधी चांगलं. आणि प्रखर उन्हामध्ये काम करणं जाणं टाळावं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीची आपण काळजी घेतली तर आपण हीट स्ट्रोकपासून आपला स्वतःचा बचाव करू शकतो. धन्यवाद.